ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, युग किती होऊन गेलेत? 4 युग. सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि कलियुग. आता सगळ्यात खतरनाक जर म्हटलं ना तर कलियुग. ज्या वेळेला धर्माचं राज्य होतं आणि धर्माचं राज्य संपत आल्यानंतर एक ब्राह्मणाची आणि एक राजाची सावकाराची तक्रार आली. तो ब्राह्मण काय म्हण, सावकार काय म्हण, मी याला जमीन दान दिली आणि त्याच्यामध्ये सोन्याचा हांडा निघाला. तो घेऊन आला. तो म्हण मला जमीन दान दिली, मला सोन्याचा हांडा नकोय. तो म्हण तुला जमीन दान दिली त्याच्या अर्थी सगळं तुला दिलं. तो म्हण मला नको, तो म्हण मला नको. असं दोघांचं उदाहरण झालं. झगडे झाले. तर तिथं एक माणूस बांधून ठेवला होता, तो कली. तर त्याला थोडंसं सैल केलं. तेवढ्यात तो काय म्हणतो, सावकार मला जमीन दिली, तुला जमीन दिली, तुला धन नाही दिलं म्हण, धन माझं आहे. तो म्हण जे जमीन दिली त्यात धन आहे माझं. दोघांचा वाद तयार झाला. त्यावेळेला धर्म म्हणतो एवढ्यात हा मानला होता असं. आणि तेवढ्या वेळात काय झाली, भानगड काय झाली? अरे म्हण तो कली आहे ना, तो कली बांधून ठेवला होता आणि तो कली मोकळा केल्यामुळं या अशी बुद्धी बदलली. बघा, आज या जगामध्ये हा कली सोडलेला आहे आणि या कलीमुळं माणसाची बुद्धी काय झाली, भ्रष्ट झालेली. विज्ञानयुग आणि लोकांचा खर्च भागवाना, त्यामुळं माणूस सत्य हे राहिलं नाही. बघा, आज ह्या कलियुगामध्ये माझं आहे ते माझं आणि दुसऱ्याचं तेही माझं. काय आज या कलियुगामध्ये जर करायचं असेल तर कोण? भगवंताचं स्मरण. जो भगवंताचं स्मरण करतो, काय निष्काम भक्ती करतो. भक्तीचे प्रकार आहेत. आज भक्त करतात 3-3 लाख रुपये कीर्तनाचे घेतात, त्यांच्यात कधीच घुसेले. पण मला काही नको. तुका म्हणे काही न मागो आणि तुझ्या पायी सुख सर्व आहे. भगवंताची जो निष्काम सेवा करील तिथं कली घुसणार नाही. आज बाबा लोकांच्या याच्यात घुसला, देवस्थानातही कली घुसला आहे. तिकडं तिकडे निसता पैसा. आज देवस्थानाच्या ठिकाणी पैसा मोजायला सवड नाही, मंत्र्यांना पैसा मोजायला सवड नाही, खासदारांना पैसा मोजायला सवड नाही. निसता पैसा पैसा. बघा, एवढा पैसा कमावतात आणि जाताना संग काही नेतात, काही नाही. खाली हात में मुठी बांध पे आया जग में हात पसारे जाएगा. राधे श्याम बोलो जय सीताराम बोलो. काही आणलं नाही. काय मुठी आवळून आला, जाताना मुठी. पण हाय तोपर्यंत नुसता पैसा 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 आणि मग जाताना काही नेत नाही. म्हणून जगता जगता जगात आले तुम्ही त्यावेळेला लोक तुमच्याकरता हसत होते, जाताना रडले पाहिजे. हे भान ठेवा. जगा आणि जगू द्या. मी जगल त्याला देईल. ही संस्कृती उभी करा. जर हे करायचं असेल, हे पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.